मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम। स्वागतम 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 स्वागतम। मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम। मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम। स्वागतम 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 स्वागतम। सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है। देव की भांति पूजन करे आज हम, देव की भांति पूजन करे आज हम। स्वागतम 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 स्वागतम। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे। गाए तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे। संचलित NAB निवासी अंध कार्यशाळा या विभागाच्या वतीने आज 78वा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या न्याब संस्थेचे सन्माननीय सदस्य माजी पक्षनेते माननीय देवेंद्र भंडारे सर, आज या 78वा ध्वजारोहण कार्यक्रम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सोलापुरातील युवा उद्योजक श्री राहुल फुल्लेजी, तसेच त्यांच्या समेत उपस्थित असलेले रवी तेजा, आपल्या NAB निवासी अंध कार्यशाळा विभागातील निदेशक भंडारे मॅडम, वसतिगृह प्रमुख श्री रियाज मुल्ला सर, आमच्या NAB निवासी अंध कार्यशाळेतील सर्व उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेख मॅडम जे पालक आहेत, ते नेहमी प्रत्येक आपल्या कार्यक्रमात उपस्थित असतात, आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज संपूर्ण देश आपला 78वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी साजरा करत आहे।
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हा उपक्रम हा संपूर्ण देशभर साजरा करण्यासाठी सर्व भारतवासियांना सुचवत केलेले होते. त्या दृष्टीने आपण NAB निवासी अंध कार्यशाळा या विभागाच्या वतीने एक रॅली या स्वातंत्र्य सैनिक नगर असेल, स्वातंत्र्य सैनिक वसाहत असेल, पद्मानगर, कर्णिक नगर या भागामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची एक हर घर तिरंगा एक विद्यार्थ्यांची रॅली स्वातंत्र्यपर जी घोषणा आपण या ठिकाणी केलेली आहे. आज या 78व्या स्वातंत्र्य दिनामध्ये आपल्या या भारत देशामध्ये आपला भारत देश 150 वर्ष गुलामगिरीमध्ये होता. या भारत देशाला अखंड भारताचे स्वराज्य आपल्याला स्थापित करण्यासाठी महात्मा गांधीजी असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, शहीद भगतसिंग असतील, सुखदेव असतील, या सर्व नेत्यांनी आपले प्राणाची आहुती दिले, बलिदान दिले. म्हणून आज आपण दिमाखाने, आनंदाने, गुण्या गोविंदाने आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. प्रमुख पाहुणे व उपस्थित माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र, तर आज 15 ऑगस्ट 2024 आज स्वातंत्र्य दिन. खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळपास 78 वर्ष झाले. तर याच दिनाचे औचित्य साधून मी आपल्यासमोर काही 2 शब्द व्यक्त करत आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नंबर विनंती. तरी माझ्या भाषणाचा विषय आहे भ्रष्टाचार ही लोकशाहीला लागलेली कीड आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राणाची आहुती दिली. म्हणून मला असं वाटतं की 3 रंगांचा ध्वज आज आकाशी सजला, 3 रंगांचा ध्वज आज आकाशी सजला. नतमस्तक मी ज्यांनी हा भारत देश घडविला, नतमस्तक मी त्यांना ज्यांनी हा भारत देश घडविला. मित्रांनो, तैरना है तो समंदर में तैरो, तैरना है तो समंदर में तैरो. नदियों और नालों में क्या रखा है, प्यार करना है तो वतन से करो. औरों में क्या रखा है, औरों में क्या रखा है. गुड मॉर्निंग. सबसे पहले मैं आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ. अपने भारत देश को स्वतंत्र हुए आज 77 इयर्स कंप्लीट हो चुके हैं. 1947 में अपना इस भारत देश 15 अगस्त 1947 में अपना भारत देश स्वतंत्र हुआ. अपने भारत देश को स्वतंत्रता दिलाने के लिए बहुत सारे अपने लोगों ने बलिदान दिए. वो अगर लोग बलिदान नहीं देते तो अपने लोगों को आज भी अंग्रेजों के चंगुल में फंसे रहना पड़ा होता. इसके लिए मैं सबसे पहले वो लोगों को नमन करती हूँ जिन लोगों ने अपने भारत देश को बलिदान देने के लिए अपने बलिदान दिया. Everyone, my name is Dipanjali Keskar. First of all, I wish you all very happy Independence Day. The honorable chairperson of this function, respected teachers, chief guest, and all my dear friend. Today is 15th of August and we are celebrating 78th of Independence Day. Independence Day is a national festival of India. On this day in 1947, India became independent from British rule. Our great freedom fighters devoted their whole life for the independence of our country. We should be grateful to our freedom fighters. We should work hard in continuation to make the strong and powerful children of motherland India. We should to protect here any cost. I am proud to be an Indian and I love my country and quietly listen of this function. Give me permission to deliver my speech. So thanks to all. Jai Hind. आणि मी या ठिकाणी
सर्वांची माफी मागतो, कारण की मी गणवेश मागच्या जानेवारीमध्ये देणार होतो, ते झाले नाही आणि त्यामुळे मी आज तुम्हाला गणवेश देऊ शकलो. तर याबद्दल मी तुम्हाला सर्वांना माफी मागतो. आणि आज हे गणवेश देण्याची जेवढी माझी तयारी झाली ते यापेक्षा जास्त आज तुमच्या सर आणि ते शुभम आणि मुल्ला सर यांनी एक करून घेतलेलं काम मला ते मनाला लागलं आहे. म्हणजे त्यांनी जे काय मला फॉलोअप घेतलं त्याच्यामुळे आज तुम्हाला ते गणवेश भेटू शकलं आहे. माझ्यापेक्षा जास्त प्रोत्साहन ते त्याचंही आहे. हे माझ्याकडनं आज कार्य झालं म्हणलं तर ते करून घेतलेले त्यांनी आहेत, माझा याच्यामध्ये काही भाग नाही. त्यांनी करून घेतलं म्हणून आज तुम्हाला ते गणवेश वाटपची हे झालेली आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर हे सर्वांना मी स्वागत करतो. आणि आज 10वी आणि 12वी आणि पदवीधर उच्च शिक्षित पास झालेल्या सर्वांना विद्यार्थ्यांना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. NAB निवासी अंध कार्यशाळा सोलापूरच्या वतीनं आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सोलापूर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय राहुल पुल्ली, त्याच पद्धतीनं NAB निवासी अंध कार्यशाळेचे अधीक्षक सन्माननीय रामचंद्र कुलकर्णी सर, NAB संस्थेचे वसतिगृह अधीक्षक सन्माननीय मुल्ला सर, सन्माननीय आकांक्षा भंडारे मॅडम, या ठिकाणी राहुल पुल्ली सरांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी सन्माननीय शेख मॅडम, त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थिनी उपस्थित बंधूंनो, संपूर्ण देशामध्ये आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशातील अनेक शूरवीरांनी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे. 150 वर्ष गुलामगिरीच्या माध्यमातून इंग्रजांना या देशातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठं त्याग आणि बलिदान करावं लागलं. अनेक लोक फासा निवासी अंध कार्यशाळा सोलापूर आयोजित स्वतंत्र भारताचा 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री राहुल पुल्ली सर, आपण आपला वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच त्यांच्या समवेत उपस्थित त्यांचे सहकारी श्री रवी तेजा सर, आपण देखील वेळात वेळ काढून या कार्यक्रमाप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. तसेच आपल्या NAB संस्थेचे सदस्य व आपल्या NAB अंध कार्यशाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री देवेंद्रजी भंडारे सर, हे सुद्धा आपण सुद्धा या कार्यक्रमाला आलात आणि आम्हाला खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि इथून पुढेही करत राहाल अशा आशा व्यक्त करतो व आपले सुद्धा मी संस्थेच्या वतीनं आपल्या कार्यशाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या NAB अंध कार्यशाळा विभाग प्रमुख श्रीयुत रामचंद्रजी कुलकर्णी सर, वसतिगृह अधीक्षक श्रीयुत रियाजजी मुल्ला सर आणि तसेच या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेल्या आकांक्षा भंडारे मॅडम, आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे योगदान दिलं, सहकार्य केलं, त्याबद्दल आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि सर्व विद्यार्थिनी आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.